नमस्कार. मी चंदनदादा चव्हाण, गुंटेवाडी चळवळीचे अध्यक्ष, जैन सेना पक्षप्रमुख. गेल्या 6 महिन्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका नगररचना विभागामध्ये जो सावळा गोंधळ चालू झालेला आहे, तर त्या संदर्भामध्ये उद्या आम्ही आंदोलन जाहीर करतो. त्या ठिकाणी सहाय्यक नगर संचालकाच्या पदावरती ATP या कमी पात्रतेच्या व्यक्तीला त्या खुर्चीवर बसवल्यामुळं गेली 6 महिने झालं सावळा गोंधळ तिथं चालू आहे. अनेक प्रकारचे बेकायदेशीर कामांचा उदाहरण त्या ठिकाणी चाललेला आहे. माननीय नवनियुक्त आयुक्त महापात्र यांनी या विषयात लक्ष घालण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष जाणून केले जात आहे. या गोष्टीचा मी प्रथम जाहीर निषेध करतो. 2001ला गुंटेवारीचा कायदा झाला. त्या 2001चा कायदा होत असताना राज्य सरकारनं आदेश दिले की तात्काळ तुम्ही गुंटेवारी प्रमाणपत्र आणि नकाशे संबंधित नागरिकांना द्यावे. त्यावरती 1-2 वर्ष ती प्रक्रिया चालू झाली. 2003ला सरकारच्या असं लक्षात आलं की प्रक्रिया पूर्णपणे चुकीची आहे. तर त्यांनी राज्यातल्या सगळ्या नगरपालिकांनी महानगरपालिकेनं एक आदेश जारी केला 16 डिसेंबर 2003 की या सर्व गुंटेवारी भागामध्ये जेवढे काय गट नंबर येत आहेत, सर्वे नंबर येत आहेत, त्यातले हिस्से असतील, या सगळ्यांची सरकारी मोजणी करून घेऊन त्याच्यावरती मोहरा नंबर पडल्याशिवाय कुणालाही प्रमाणपत्र आणि जागेचा नकाशा देण्यात येऊ नये. मात्र गेल्या 20-22 वर्षामध्ये सांगली महानगरपालिकेनं याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. सहाय्यक नगर संचालक याला जबाबदार होते. गेल्या 6 महिन्यामध्ये जेवढे गट आहेत की ज्या गटांची सरकारी मोजणी झाली नाही पण अशा लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले, त्या लोकांना आज जर उद्या बांधकाम परवाना पाहिजे असेल तर त्यांना सरकारी मोजणी स्वतः करून घेतल्याशिवाय त्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येत नाही, त्यांना बांधकाम परवाने मिळत नाही. मग या त्रुटी राहून गेल्यामुळं महानगरपालिके याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून महापात्र या मॅडम खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनासुद्धा आम्ही या संबंधित निवेदन दिलं. पण या मॅडम या कामकाजाकडं लक्ष न देण्याऐवजी हा लोकांच्या जीवनमरणाचा गंभीर प्रश्न असतानासुद्धा महापात्र आयुक्त यांनी लक्ष याच्यामध्ये दिले नाही, ते घालावं. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जो ATP म्हणून आलेला आहे, जो सहाय्यक नगर संचालक पदावर बसलेला आहे, तो महानूर नावाचा अधिकारी आहे. त्याला काळा आहे का गोरा हे मी अद्यापर्यंत पाहिलेलं नाही. पण जेव्हा गोंधळ उडतो, जेव्हा त्या विभागामध्ये चर्चेचा विषय या महापालिका क्षेत्रामध्ये जेव्हा मोठा होतो, त्यावेळेला मात्र आमच्या असं लक्षात येतं आहे की ही व्यक्ती कधी अनुभवाची आणि सक्षम नसल्यामुळं या व्यक्तीला तिनं पदावरती बसवल्यामुळं तो हा गोंधळ उडालेला आहे. आणि म्हणून आम्ही या पश्चिम महाराष्ट्राचे जे नगररचना विभागाचे जे डायरेक्टर आहेत त्यांनासुद्धा भोपळे साहेबांना मी गेल्या आठवड्यामध्ये भेटून त्यांना मी हे सविस्तर सांगितलेलं. तात्काळ तुम्ही त्यांना त्या पदावर नाटवा आणि तिथं सक्षम आणि अनुभवी व्यक्तीची गरज आहे, तर ते विभाग चांगल्या पद्धतीने सुरळीत चालेल. दुसरी गोष्ट, या आजपर्यंत इतकी वर्ष गुंटेवारीला का लागली? यापूर्वी जे आयुक्त या सांगली मिरज कुपवाड महापालिकेवरती ज्यांनी कारभार केलेला आहे त्यांना आम्ही सांगत होतो की या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जेवढे गुंटेवारीचे गट आहेत त्या गटामध्ये धरून चला, आता त्या गटाचा सगळा यांच्याकडे लेआउट आहे. सगळ्या जेवढे लोक राहत आहेत त्या लोकांच्यासाठी तुम्ही एक गट जर संपवून गेला असता तर मला वाटते 2015-16पर्यंतच हा विषय संपला असता. पण अद्यापर्यंतसुद्धा प्रलंबित राहतं. याचं खरं कारण असं आहे की ज्या वेळेला हे अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी, जसा मच्छीमार जसा मासा धरतोय 2-2 तास 4-4 तास वाट बघत बसतात, त्याच पद्धतीनं प्रत्येक गुंटेवारी धारक केव्हा येतोय, माझ्या खिशात केव्हा 2 पैसे पडतात,
तेव्हाच मी त्याचा प्रस्ताव बाहेर काढणार आणि तेव्हाच मी त्याला प्रमाणपत्र देणार. ही जी पद्धत अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये चालू असल्यामुळे ही बंद करावी. त्या ठिकाणी समजा आता एक 350 गट नंबर आहे, तर त्या गट नंबरमध्ये किती प्लॉटधारक आहेत, समजा एक 40 प्लॉटधारक आहेत, तर त्या प्लॉटधारकांची पूर्णपणे भले 3 दिवस लागू दे आणि 8 दिवस लागू दे, पण त्या एकाच वेळेला तो गट जर संपवला असता आणि त्यांची प्रमाणपत्र तयार करून यांनी महापालिकेत ठेवली असती तर अद्यापर्यंत गुंठेवारी हा विषय चांगली मिळत महापालिकेतनं निकाली निघाला. पण या अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्यामुळं अद्यापर्यंत प्रलंबित झालेला. ज्या लोकांनी यापूर्वी प्रस्ताव दाखल केलेले आहेत, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी 31 डिसेंबर 2020पर्यंत या गुंठेवारीला मुदतवाढ दिली. त्याच्या आतल्या जेवढ्या लोकांनी जे प्रस्ताव दाखल केलेले आहेत ते प्रस्ताव ज्यांनी पैसे भरलेले आहेत, महानगरपालिकेच्या अधिकृत रजिस्टर असणाऱ्या अभियंत्यांनी त्या लोकांचे प्रस्ताव करून दिलेले आहेत. तर त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये हा मार्नूल नावाचा अधिकारी त्या ठिकाणी जाणून बुजून या गोरगरीब लोकांची अडवणूक करत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी या येत्या 8 दिवसामध्ये या गुंठेवारी धारकांचा विराट मोर्चा आम्ही त्या ठिकाणी आयोजित करत आहोत. दुसरी गोष्ट, या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जे लोक राहत आहेत त्यांची घरपट्टी प्रचंड प्रमाणात वाढवली जाते. सरकार प्रत्येक बाबतीत लूट करायचा उद्योग या सरकारनं आणि स्थानिक प्रशासनानं चालू केला. त्याच्यामध्ये आता इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचा उद्योग केलेला आहे. ज्याला 1200-1300 रुपये लाईट बिल येत होतं त्यांची आता 3-4 हजारच्या घरात लाईट बिल आलं. त्या लोकांनी कशी भरायचे? म्हणजे त्या गोरगरिबांची लूट या ठिकाणी सरकारनं चालवलेली आहे. आणि प्रशासनानं सुद्धा याच्यामध्ये ज्याला 700-800 रुपये घरपट्टी येत होती त्याला 3000च्या पुढं 4000च्या घरात, 7000च्या घरात, 8000च्या घरात अशा घरपट्ट्या लादून या जनतेची जर तुम्ही लूट करणार असाल तर या सरकारी कारभाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुमचा कारभार हा जास्त काळ चालून देणार नाही. ह्या महापालिका क्षेत्रातला नागरिक अतिशय जागृत आहे. त्याच्यावर जर अन्याय व्हायला लागला तर त्याचा उद्रेकसुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही ही काळजी या प्रशासनानं घ्यावी. अन्यथा मागच्या वेळेला जसा उद्रेक झाला, गुंठेवारीतल्या नागरिकांनी एका आयुक्तांना बूट फेकून मारलं लोकशाही दिनामध्ये. का तर उद्रेक, प्रचंड उद्रेक झाला. या गोरगरिबांना तुम्ही जे अडवणूक करताय त्याचा ही लोक अशा पद्धतीनं तुम्हाला तुमची लायकी आणि जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून हे जर टाळायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी कारभार करावा अशी माझी विनंती राहील. आणि हे सगळं तात्काळ थांबलं पाहिजे याच्यासाठी मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.